सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम. आज खरं तर एका महत्वाच्या विषयावरती मला तुम्हाला बोलायचं होतं आणि तो विषय म्हणजे असा आहे की वर्गीकरण. आपण जे जे काही विषय सकलच्या माध्यमातून, सकल मातंग समाजाच्या माध्यमातून जे काही आपण मोर्चे काढले, त्या मोर्चामध्ये प्रामुख्याने प्रत्येक संघटना प्रमुखांनी तेवढीच मेहनत घेतली आणि ते सरकारला कुठेतरी लक्ष वेधण्याचं काम केलं आपण. परंतु अलीकडचा जो आपला सकलचा जो शेवटचा मोर्चा झाला, म्हणजे आंदोलन जे झालं आझाद मैदानात, त्या आंदोलनामधून मुळात रिझल्ट मिळाला, पण तो अर्धवट मिळाला. त्याचं कारण असं दिसतंय की तो जो मोर्चा होता, तो मोर्चा नंतरला त्या मोर्चाचा शेवट असा दिसला की तो खरोखर एखाद्या संघटनेनेच तो तयार केला आहे की काय. समाजामध्ये प्रत्येक संघटनेतले माणसं आहेत, समाजामध्ये प्रत्येक पक्षातली माणसं आहेत. प्रत्येकाला असं वाटतं ना की माझा नेता सुद्धा या स्टेजवर आला पाहिजे, पण तिथे एकाच संघटनेतला नेता आपल्याला कायम तिथे दिसून आला. जर सकल म्हणून जर का आपण मोर्चा काढत असू तर माझी अशी खास करून तर समाजाला, समाजातल्या प्रत्येक नेत्यांना आणि सगळ्या समन्वयकांना माझी विनंती आहे या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण ज्या वेळेला एखादा मोर्चा काढता, मी लहान आहे तुमच्यापेक्षा, तुम्हाला अनुभव जास्त आहे, विषयाकडे येतो की एखादा मोर्चा काढताना तो मोर्चा भले आपल्या पदरचा 1 रुपया असू द्या, त्या 1 रुपयावरती आपण मोर्चा काढला पाहिजे किंवा आंदोलन छेडलं पाहिजे. कुठल्याही संघटनेकडून मदत न घेता जर हा मोर्चा काढला तर खरोखर त्यांना जाब विचारता येतो. कारण आपण 3 वेळा ताकद दाखवली, 3 वेळा ताकद आपली ती प्रशासनाला दिसली. मुळात प्रशासनाकडे जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा आपलं स्वतःचं अस्तित्व नसतं, आपल्याला कुणाला तरी धरायचंय आणि तिथपर्यंत जायचंय असं वारंवार दिसून आलंय. कारण की हे तुमच्यासोबत मी तिथे फिरलोय, मला माहिती आहे, मी काय कुणाला विरोध करत नाहीये, पण हे उघड्यावरती येणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण स्वाभिमानाची लढाई जी आहे ती स्वाभिमानासारखी जर ठेवत नसेल तर मला वाटतं त्याचा काहीच उपयोग राहणार नाही. याच्या पुढे सकलच्या माध्यमातून जर का आपल्याला मोर्चेबांधणी करायची असेल तर मला असं वाटते सकलचे जे कुठले जे म्हणजे जेवढे समन्वयक असतील सकलचे आणि जे कार्यकर्ते असतील, मुळात मी असेल तर मी 1000 किंवा 500 रुपये मी देऊ शकतो त्या मोर्चाला. कुठल्याही संघटनेचा बॅनर नको, फोटो नको, कुठल्याही नेत्याचा, जो राजकीय नेता आहे त्याचा फोटो नको, काही नको. एक पाहुणा म्हणून तुम्ही बोलवा, एक आपला आवाज हक्काचा माणूस म्हणून तुम्ही बोलवा, चालेल. पण ते त्यांनीच केलंय असं जेव्हा चित्र येतं मग तेव्हा कुठेतरी आमच्यासारख्या सामान्य माणसाला वाटते, समाज बांधवाला, की आमचा वापर झालाय की काय. ही वेदना होते आम्हाला, कारण की आम्ही वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करणारी माणसं आहोत. मग एवढी डोकं त्यांचीच आहेत का, एवढी डोकी, एवढी तकलीफ त्यांचीच होती का, असा प्रश्न निर्माण होतो. हे थांबवा आणि आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं असेल तर खरोखर आपल्याला आपल्या पदर पैशांनी आंदोलनं घेतली पाहिजे. दुसरा विषय, जो काही सत्काराचा तळमळीने जो एखादा आमदार जर का विषय मांडत असेल तर खरोखर त्यावेळेस सुद्धा गुलाल आपल्या पैशाने आपण उधळू, गुलाल हा आपल्या पैशाने आपण उधळू, जागोजागी आपण बॅनर लावू, सगळ्या गोष्टी करू. पण या विषयासाठी जर तुम्ही आम्हाला जर का गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत असाल, मुळात कोण बनवत तर नाहीये पण असं दिसून येत आहे, म्हणून मी ठामपणे हा विषय सांगतो तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही विनंती करतो. आज मला सांगा, सकलच्या माध्यमातून माझ्यापर्यंत राजाबाई सूर्यवंशी आले, आता मी नावच घेतो, इतर गावगाव ठिकाणी राजाबाई सूर्यवंशी गेले, तुम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी गेले असाल सगळेजण. अहो, जी माणसं कधीही पक्षाचा लेबल नव्हता या माणसांना, आज त्यांना समाज कुठे ना कुठेतरी प्रश्न विचारतो की हा भाजपचा होता का, वेगवेगळ्या नावाने विचारतात. आणि जर असेल तर उघड सांगा, हो होता म्हणून, आम्ही काय बोलणार नाही. पण याच्या पुढे जर का करायचं असेल
तर स्वतःच्या पदर पैशाने तुम्ही आंदोलनात छेडा, आमची तुम्हाला साथ असेल. आणि जर नसेल जमत आणि हे उघड करावं लागणार आहे तुम्हाला, तरच त्याच्या पुढे आम्ही आव्हान करू लोकांना की आपल्याला जायला पाहिजे म्हणून. आणि जर तुम्ही आव्हान करत नसाल, म्हणजे उघड करत नसाल, तर नक्कीच तिथे आम्ही सुद्धा येणार नाही आणि इतरांना सुद्धा सांगू तिथे आपला अधिकार नाही. कारण की अस्तित्वाच्या लढाईमध्ये जर का आपलं अस्तित्वच होत नसेल, त्याच्यासाठी जर का राजकीय नेता कायम कायम जर का आपल्याला सोडून तिकडे जायचे, त्यांना भेट द्यायची, मग आंदोलनाची गरज काय लागते? जर नेता आहे तर मग गरज काय लागते? मग स्वीकारा त्या नेत्याला, करा पुढे, द्या प्रत्येकाने समर्थन. काय गरज आहे? हे आंदोलनाची काय गरज आहे? मग हे व्हिडिओच्या माध्यमातून बोलण्याचं कारणच हे आहे, मोर्चा झाला, आंदोलन झाली, कोण कुठे गेला, काय केला, त्याच्याबरोबर काय होतं हे कुणालाच माहिती नसतं. एकाच नेते आहेत, एकाच दोन नेते असे आहेत की ते संपर्कात असतात समाजाच्या. बाकीचे तर त्या स्टेजवर सुद्धा असे सुद्धा की त्याच्या पाठी एकही माणूस नसतो, तरी सुद्धा तो समन्वय. हे थांबलं पाहिजे. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम.